परिषदेमध्ये जमलेल्या मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत. विशेषतः आज आम्ही 20 मे रोजी होणाऱ्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जो मोर्चा आपल्या समाजाच्या वतीने जो आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही आज आमच्या संघटनेची राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून 20 मेला जो मोर्चा होईल त्यामध्ये संघटनेची भूमिका काय असेल आणि जास्तीत जास्त लोकसंख्येनं लोक मुंबईच्या दिशेनं कसे रवाना होतील. वास्तविक पाहता या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांचे राजकीय प्रमुख एकत्रित जमणार आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातला म्हणजे लाखोच्या संख्येनं असलेला मोर्चा असेल. सध्या महाराष्ट्रात असलेल्या शासनाकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी आमच्या विविध मागण्या मान्य केलेल्या आहेत. पण आरक्षण वर्गीकरणाची जी मागणी आहे, ज्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं प्रयत्नशील आहोत, ही मागणी जवळपास मंजूरच झालेली आहे. त्याची अभ्यास समिती नेमलेली आहे आणि त्या अभ्यास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये ती समिती निरीक्षण करत आहे, अभ्यास करत आहे. पण आता त्या मागणीला अंतिम म्हणजे फायनल करण्याची वेळ आलेली आहे. तेलंगणा गव्हर्नमेंटनं या ठिकाणी आरक्षणाचं वर्गीकरण केलेलं आहे, पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लवकरच या 20 मेच्या मोर्चाच्या नंतर होईल अशी अपेक्षा या निमित्तानं आहे आणि म्हणून आमची आजची ही बैठक या ठिकाणी आम्ही उपस्थित केली. त्या संदर्भात 13% कोणत्या जातीने जास्त फायदा घेतला? तसा हा प्रश्न म्हणजे योग्य प्रश्न आहे. पण या जातीमध्ये जो प्रगतशील समाज आहे त्यांनीच त्याचा जास्त फायदा घेतला असं म्हणता येईल. कोणती जाते? याचा तर सर्वे आता हा सर्वे अनंत बदल समितीच्या माध्यमातून सुरू आहे. तो सर्वे 59 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांना समावेशक न्याय मिळायला पाहिजे होता. संविधानाची भूमिका सर्वांना न्याय मिळण्याची. याच्यामध्ये कुठंतरी मोजक्या जातींचा विकास होतोय आणि काही जाती या मागे राहतात. ही परिस्थिती आज डोळ्यानं दिसते महाराष्ट्रामध्ये. त्या मोजक्या जाती कोणकोणत्या? त्याच्यामध्ये मातंग आहे, उत्तरचा आहे, मातंग आहे, मिनी मातंग आहे, दत्तवार आहे, कितीतरी असंख्य जाती. या सगळ्या जातींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आले होते. वांगारोडी समाज आहे ज्याची कुठेही नोंद नाही, काहीच नाही, ज्याची नोंद नाही कुठेच नाही. मातंग समाजातल्या 12 जातींचं पोट जातींचं वर्गीकरणासाठी मागणी आपली आहे की त्यापेक्षाही अजून जास्त? 13% आरक्षण असेल. आपण वर्गीकरण असं म्हणताय. बरेच वर्ष झालं या आरक्षणासाठी बऱ्याच लोकांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत आणि आपण गेली अनेक दिवसापासून मोर्चे काढत आहात. त्याचा परिणाम आणि आपण अभ्यास मंडळावर सुद्धा आहात, तर त्याचा परिणाम सरकारवर अद्याप झाला नाही का? वर्गीकरणासाठी वेळ का लागतो? निश्चित झाल्यामुळं तर याच्या अगोदरच्या गव्हर्नमेंटमध्ये या विषयाला कुठं स्थानच नव्हतं. या गव्हर्नमेंटमध्ये किमान ती दखल त्याची नोंद घेतली गेली आणि अभ्यास समिती नेमली गेली. म्हणजे ही एका लढाईच्या यशाचा पहिली सुरुवात म्हणावी लागेल. आपला आझाद मैदान या ठिकाणी होणारं मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे? हा किमान 1 ते 2 लाखाच्या संख्येने त्याहून अधिक आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. 5 लाखाचं टार्गेट आहे. मुंबईच्या दिशेने सर्व लोक या ठिकाणी जमते. आरक्षण असताना
हे उपवर्गीकरणाचं जे आरक्षण आहे कुठंतरी वाटत नाही का आपण कळपातून बाहेर पडतोय म्हणून त्याची का निकट गरज का वाटते उपवर्गीकरणाची? आरक्षणामध्ये आहेत सध्या आरक्षण असताना देखील उपवर्ग त्याची अबकडचं जी आहे तुमची मागणी असं वाटत नाही कुठं तर आपण कळपातून बाहेर पडतोय आणि त्याची निकट गरज काय त्याची एवढी? मुद्दा बरोबर आहे तुमचा की एक भाकरी जर वाटून घेतली तर कळपातून बाहेर पडलं असं कसं होईल मला तुम्ही सांगा. मुद्दा आहे की सगळ्यांना भूक सारखीच लागते आणि सगळ्यांना समान मिळायला पाहिजे. पण भाकरी वाटून द्या म्हणलं तर आम्ही कळपातून बाहेर पडतोय असं होऊ शकत नाही. फक्त आमचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला आमच्या वाट्याचं जे आहे ज्यामध्ये गफलत होते ज्यामध्ये गफलत होते ज्यामध्ये आम्हाला योग्य व्यक्तीला तो न्याय मिळत नाही अशा लोकांना ते मिळावून लागतो. कळपातून बाहेर जाण्याचा विषय नाही. अनुसूचित जाती जमाती हा समूह आहे आणि तो संविधानामध्ये एकत्रित आहे तो तसाच राहील. फक्त लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांना वाटत एक भाकर वाटून सर एक गंभीर प्रश्न आहे. आपण समाजाचं नेतृत्व करताय समाजाला गृहीत धरून राजकारण करताय या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. तुमचंही वर्गीकरण आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या ज्वलंत प्रश्न उभा राहिला तो म्हणजे दहिवली येथील स्मशानभूमीचा. इतर जातीतील समाजातल्या नेत्यांनी तो प्रश्न मांडला. साधा आपल्या वॉलवरती एक पोस्ट देखील त्या दहिवलीतल्या स्मशानभूमीबद्दल लिहिली नाही किंवा त्याबद्दल आपण वाच्यता केली नाही. वाटलं नाही का समाज मूलभूत जी सुविधा आहे त्या मूलभूत सुविधापासून कुठं लांब राहिला आहे ते करण्या भाग नाही का म्हणजे गरजेचं नाही वाटत का? संघटनेचा महाराष्ट्रात या विषयाला अनुसरून मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू आहे. असे असंख्य प्रश्न आहेत जे गेल्या 40 वर्षापासून सुटलेलेच नाही. आमचे अनेक प्रश्न जशाला तसे आमच्या संघटनाच्या कामगिरीच आहे. बदल कुठलाच होत नाही. पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अण्णाभाऊ साठेच्या नावाने संशोधन प्रशिक्षण केंद्र उभा आहे. आता कुठंतरी लोक घेतले जाते नाही सर प्रश्नाला बघत देत स्मशानभूमीचा हा जो प्रश्न आहे स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे नाही राजाभाऊ आले त्या दिवशी तो विषय नाही आहे. पण महत्वाचा मुद्दा काय की त्या गावामध्ये दहशत आहे. समाज आहे आपला कुठेतरी समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय. आपण म्हटलं नाही का आपण 10 दिवस लोकांनी उपोषण केलं तहसील समोर 12 तास 24 तास प्रेत 24 तास प्रेत रस्त्यावरती ठेवण्यात आलं. ज्या गंभीर प्रश्न आहे का नाही विषय माहिती नाही. ज्या दिवशी आम्हाला दहिवलीला जेव्हा एका माणसाचा निधन झालं ते माझे पाहुणे जेव्हा कळालं की बाबा असं अंत्यविधी करू दिला इमिजिएटली आम्हाला जेव्हा कळालं इमिजिएटली आम्ही 2-4 गाड्या घेऊन तिथं तुमच्यावर नाराजी नाही. मी संघटनेचा पदाधिकारी आहे. जसं मी ही पद घेतल्यापासून ते अन्याय झाले तिथं बिलकुल वाचवण्याचं काम आम्ही आतापर्यंत करत आहे. तुम्ही एनी टाइम केव्हाही सांगा. तुमच्या दहिवलीला मी आलतो उपोषणस्थळी बी आलतो अंत्यविधीला बी आलतो PIला बी बोललो कलेक्टरला बोललो तहसीलदारला बोललो PIला बोललो आणि त्याचा पाठपुरावा येऊन रमेश करायला लावलं होतं पण त्यांनी उचला नाही. माझे आमदार धीरज देशमुखला लावले होते त्यांनी स्वतः तिथं बोलले तुम्हाला आणि आपल्याला प्रश्न होता स्मशानभूमीचा काहीही करून आपल्या म्हणजे प्रश्न स्मशानभूमीचा होता. कारण की ज्या शेतकऱ्यांनी घेतला होता जमीन त्याच्या अनेक म्हणजे त्यांनी दुसऱ्या पण घेतला होता त्याच्या आधीपासूनच अंत्यविधी तिथं होत होती. पण बोईने नावाचा पुन्हा त्यानं ती जमीन खरेदी केला आणि त्याच्यावर अतिक्रमण केला बरोबर ना. आणि तेव्हापासूनच ती वांदे चालू झालं. म्हणजे आपला परंपरा पूर्वीपासून अंत्यविधी करायची जागा फिक्स होती. फक्त एकत्रित रचना आपल्याला कुठून जागा निश्चित करून दिली होती. ह्या ठिकाणी आहे फक्त पूर्वेला कोणचं पश्चिमेला कोणचं दक्षिणेला कोणचं उत्तरेला कोणचं ही मोजमाप झालं नव्हतं. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आणि जसं आम्ही पद घेतलंय सक्रिय जसं झालं संघटना तेव्हापासून कोणतेही राहू अंबाजोगाईचं जर या शेतकऱ्याचं झालं जिथेही राहू. काल परवा 2 मातंग समाजाचा अन्याय झाला. आपलं सोनकांबळे तानाजी सोनकांबळे आणि दोन्ही दोन्ही उद्दिष्टच प्रकार आहे. आम्ही त्यांना न्याय दिलेला आहे आणि कुठेही अन्याय राहिला येऊन
सर्वात प्रथम आम्ही प्राधान्याने पुढे जातो. नाही, आम्ही तुमच्यावर नाराज नाही. मूळतः